तर हे बघा आपल्या इकडं चाललंय स्वयंपाक बनवायचं काम. आणि पप्पांना चिवडा खायचा होता तर मम्मी इकडं मुरमुरे घोळत आहे आणि मी फोडणीची तयारी करत आहे. म्हणलं एवढा चिवडा बनवून द्यावा आणि परत मग स्वयंपाकाची तयारी हळूहळू. संध्याकाळी काही जास्त स्वयंपाक वगैरे लागत नाही. मग रोजचं काहीतरी खाल्लं की स्वयंपाक लागत नाही. आणि कसं घरी सगळ्यांना सवय आहे संध्याकाळी जरा काहीतरी खायची, त्यामुळे बनवून ठेवत असते चिवडा वगैरे. मम्मीचं चाललंय इकडून तिकडं तिकडून इकडं, ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात. तर मीच म्हणलं शेवटी मग कशा तरी मोठ्या पातेल्यामध्ये घाल. तर मम्मीने घेतलं पातेलं, आता त्याच्यामध्ये हे मुरमुरे ओतून घ्यायचे. मम्मीने मुरमुरे ओतून घेतले. पप्पांचं चालू होतं इकडं मुरमुरे खाणं. सकाळी एकदाच जेवण होतं, मग परत संध्याकाळी डायरेक्ट जेवण होतं, त्यामुळे भूक लागते या टायमाला. तिकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल गरम होत आहे. चांदशीने धरलं की कढई निसटते, म्हणून मम्मीला म्हणलं की कापड दे धरायला, तर मम्मीनं कापड फेकून दिलं. ती कढई जाड आहे ना, त्यामुळं चांदशीने धरलं की लगेच निसरते आता. मी मुरमुऱ्यामध्ये सेव टाकून घेत आहे. पप्पांनी भजी आणले होते, तर मम्मी म्हणते की भजी दे इकडे. मग दिलं तिला. इकडे मी फोडणी टाकून घेते आता मुरमुऱ्याला.
टाकली फोडणी आता चिवडा बनवायसाठी. जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, लाल तिखट, मीठ. लसूण थोडासा चिवड्यामध्ये लालसर झाला ना भाजून तेलामध्ये तर खूप छान लागतो चिवड्यामधलं लसूण. एकदम मस्त लागतो खायला कुरकुरीत. म्हणून मी त्याला थोडंसं लाल होऊन दिलं. आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकत आहे मी. पप्पांचं चाललं होतं त्याच्यामध्ये शेंगदाणे नको टाकू, तेलामध्ये टाक. पण ते तेलामध्ये टाकले ना मग आधीच भाजलेले शेंगदाणे होते आणि परत मग ते कसे तरीच लागतात. ते नाही आवडत मला. मम्मीचं इकडं चालू होतं खाणं, मुरमुरे खाणं चालू होतं तिचं. ते चांगशीनं धरल्यानंतर कढई निसटते म्हणून मी आपलं कपड्याने धरली त्याला. फोडणी ओतून घेते त्याच्यामध्ये. फोडणी मिक्स करून घेते आता. थोडीशी साखर टाकली चहाची. पप्पा बोलले की नको मला मुरमुरे, तर ते पण टाकले त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घेतलं मी आता फोडणी टाकून. इकडं मम्मी पप्पांना कांदा चिरून देत होती चिवड्यासोबत खायला. मुरमुऱ्याच्या चिवड्यासोबत कांदा खायला एकदम मस्त लागतो, एकदम मस्त. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली ना तर लयच भारी लागतो मग. तर हे बघा इकडे पप्पांना दिलं मी चिवडा खाण्यासाठी. बघा म्हटलं काही चटणी मीठ कमी पडलेलं असेल तर टाकेल मी परत.
तर पप्पा बोलले की थोडंसं मीठ कमी आहे, तर मी मीठ परत टाकत आहे त्याच्यामध्ये. पप्पांचं काहीतरी बोलणं चालू होतं इकडं आपलं. तर हे बघा, अशा प्रकारे चिवडा बनवून तयार आहे. या सर्वांनी खायला. झाला बनवून चिवडा. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल, चटणी, मीठ वगैरे राहिलं होतं. त्याच्यामध्ये थोडी चिरमुरे टाकले मी. ते माझ्यासमोरचं सगळं चटणीचं, मिठाचं जे काही हळद पूड वगैरे होती ती सगळी मम्मीला दिली तिकडं ठेवायला. कारण काय होतं, जास्त पुढं दाटण झाली ना, मग मला उठून परत जायला अडचण येते, म्हणून मम्मीला दिलं तिकडं ठेवायला. आणि पावट्याची शेंगाची पातळ भाजी बनवायची होती. मी पावटे सोलून ठेवले होते बाहेरच्या खोलीमध्ये, तर मम्मीने आणले आता आत. कालवणचं तेल संपलं होतं चिवडा बनवल्यानंतर. मग मम्मीला म्हणलं की थोडंसं तेल काढून दे मला, पावट्याची पातळ भाजी बनवायची होती. मम्मीला म्हणलं घे गरम गरम चिवडा तुला खायला, तर मम्मीनं कढईमधून काढून घेतला. कढई अजून गरमच होती, तर कपड्याने धरून ठेवली मी.
गॅसवरती आता पावट्याची पातळ भाजी बनवायची आहे. मम्मी इकडे पावटा सोलणं चालू होतं मम्मीचं. पावट्याचे दाणे मी भाजण्यासाठी कढईमध्ये टाकत आहे. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे. तेल टाकत आहे मी त्याच्यामध्ये. मम्मीला लसूण दिलं मी सोलायला. मम्मी तसेच दोन दोन दाणं काढून देते. मी तशीच ओतते ते कढईमध्ये. पावट्याचे दाणे भाजून घेत आहे मी. पप्पांचं इकडं चिवडा खाणं चालू आहे. मम्मीचं लसूण सोलून झालेलं आहे. मम्मी इकडे पप्पांना पाणी देत आहे. तर हे बघा झाले आपले पावट्याचे दाणे भाजून. तर आता याला मी आबडधोबड चेचून घेत आहे. थोडेसे आबडधोबड चेचले ना मग त्याची पातळ भाजी खूपच छान होते. तर मम्मीचं चाललंय इकडं कॅरी बॅगमध्ये चिवडा भरून ठेवायचं.
झालं आता ते आबडधोबड बारीक करून, तर मी एका प्लेटमध्ये ते काढून घेत आहे. हे बघा, एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मी. पप्पा गेले आता बाहेर खाऊन. काढून घेतली, परत कढई ठेवली गॅसवरती. इकडे लसूण आणि जिरं बारीक करून घेत आहे थोडंसं. हे बघा, लसूण आणि जिरं बारीक करून घेत आहे. कढईमध्ये पाणी ओतून घेत आहे. थोडंसं पाणी गरम पाणी करून घेत आहे. मम्मीला म्हणलं थोडंसं पातळ भाजीला थोडंसं ज्वारीचं पीठ लावतो आम्ही, त्याच्यामुळे मम्मीला बोलले की थोडंसं पीठ दे मला. तर पप्पाने दळून आणून ठेवलं होतं आत्ताच. झालं आपलं पाणी गरम. आता हे ओतून घेते मी. ताटामध्ये घेतलं पाणी ओतून. थोडंसं उलताण्यानं हलवून घेते, म्हणजे ते पीठ टाकलं होतं ना, ते मिक्स होईल पाण्यामध्ये. कारण बिगर पिठाचं पातळ आमटी केली ना, ते पप्पाला आवडत नाही. त्यांना थोडंसं म्हणजे एकदम पातळ पण चालत नाही आणि एकदम असं उसळ वगैरे बनवलेलं चालत नाही. त्यांना मीडियम लागतं. त्यामुळे आम्ही जास्त पातळ भाजी बनवत असतो. तर हे बघा, फोडणीसाठी मी तेल ओतून घेत आहे कढईमध्ये. तेल गरम होत आहे तिकडं.
तर हे बघा, आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण, जिरं, मोहरी टाकून घेत आहे. आणि आता तेलामध्ये चटणी टाकून घेत आहे. कारण तेलामध्ये चटणी टाकली ना तर एकदम त्याला कडकपणा येतो थोडा, आणि दिसायला पण पातळ भाजी खूप मस्त दिसते आणि खायला पण एकदम मस्त लागते. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलं मी. गरम पाणी होतं ना. तर इकडं आमची मांजर बसलेली आहे, तिला मम्मी चिवडा देत आहे खायला. तर भाजीवरती झाकून घेतलं होतं. आणि झालं आपलं आता गॅस समोरचं काम. तर हे सगळं जे पुढं घेतलं होतं ते बाजूला सरकवत आहे, कारण आता मला तिथून बाजूला यायचं आहे. हे असं सरकवून ठेवल्याशिवाय आपल्याला बाजूला येताच येत नाही. हे सगळं वाटातून आधी काढून ठेवावं लागतं. त्यामुळे ते सगळं बाजूला ठेवून दिलं. हात तिखट झाला होता, तर तिखट हात पण धुवून घेतला. झालं आपलं आता गॅस समोरचं काम. कारण भाकरी तर सकाळीच बनवलेल्या होत्या. आणि बनवून ठेवलं तरी कोण खात नाही. आम्ही असणारे फक्त 3 माणसं, मग कोण खाते त्या. म्हणून भाकरी काही नाही बनवल्या. इथे मी कोथिंबीर बारीक करून घेत आहे भाजीला टाकण्यासाठी. तर हे बघा, कोथिंबीर पण टाकून घेतली. तर बघा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.